ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलच्या माध्यमातून सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, त्या बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या शेअर मार्केटमध्ये सुमारे 5,500हून अधिक कंपन्या लिस्टेड आहेत. मित्रांनो, 5,500 कंपन्या जरी आपल्या मार्केटमध्ये लिस्टेड असल्या तरी सर्वच कंपन्यात पैसे गुंतवल्यावर आपल्याला प्रॉफिट होईलच असे नसते. म्हणजे थोडक्यात काय तर 5,500 कंपन्या जरी असल्या तरी त्या सर्वच गुंतवणुकीसाठी योग्य असतात असे नाही. तर 5,500 कंपन्यातील कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे हे पाहण्यासाठी कोणत्याही कंपनीचं गुंतवणूक करण्याअगोदर त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो, आपल्या देशात कोणत्याही कंपनीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या अगोदर त्या कंपनीचा अभ्यास करण्याची मानसिकता अत्यंत कमी आहे, किंवा कुणीतरी सांगितले म्हणून घेण्याची मानसिकता, किंवा तो शेअर स्वस्त आहे म्हणून घेण्याची मानसिकता अधिक आहे. लक्षात घ्या, चुकीची कंपनी जर निवडली तर तुमच्या लाखाचे 12,000 होऊ शकतात. परंतु प्रॉपर अभ्यास करून जर 12,000 रुपये गुंतवले तरी त्याची लाख होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्याच्या अगोदर त्या कंपनीचा अभ्यास करा, किंवा आपण त्या कंपनीचा व्हिडिओ बनवत आहोत तो व्हिडिओ पहा. तुम्हाला त्या कंपनीत पैसे गुंतवावेत की न गुंतवावेत हा आत्मविश्वास नक्की येईल. मित्रांनो, हीच गरज म्हणजे शेअर बाजारातील कंपन्यांच्या अभ्यासाची गरज ओळखून आपण आपल्या चॅनलवर क्रमशः म्हणजे आपल्या मार्केट कॅपिटलनुसार, आपल्या शेअर मार्केटमधील मार्केट कॅपिटलनुसार बराढ्य असलेल्या कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, मी क्रमशः व्हिडिओ बनवत असलो तरी तुम्ही ज्या कंपनीचे नाव कमेंट कराल त्या कंपनीचे सुद्धा मी व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या कंपन्यांच्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या मार्केटमध्ये मार्केट कॅपिटलनुसार म्हणजे बाजार भांडवलानुसार बलाढ्य असणाऱ्या सुमारे 17 नंबरची कंपनी असणाऱ्या NTPC म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत. व ही कंपनी 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे, योग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी ह्या कंपनीचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. मित्रांनो, आज दिनांक आहे 11 फेब्रुवारी 2025. आपण ज्या कंपनीचं अभ्यास करणार आहोत त्या कंपनीचा प्रथम मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, मुद्दा क्रमांक 1, आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. मित्रांनो, म्हणजेच NTPC. NTPC ही कंपनी मित्रांनो पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, NTPC कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढीलप्रमाणे आहेत. त्या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत. त्या म्हणजे अदानी एनर्जी, अदानी पॉवर, गुजरात इंडिया पॉवर, IEX पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन, तसेच
GVK पॉवर, जयप्रकाश पॉवर, JSW एनर्जी, NHPC, तसेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टाटा पॉवर. मित्रांनो, NTPC सारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. यातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाची तुम्हाला गरज असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. मित्रांनो, अभ्यास करतानाचा दुसरा मुद्दा म्हणजेच त्या कंपनीचे करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत. तर मित्रांनो, NTPC ह्या कंपनीच्या शेअरची चालू किंमत म्हणजेच करंट व्हॅल्यू आहे 305 रुपये 60 पैसे. मित्रांनो, तिसरा मुद्दा काय आहे तर 52 वीक हाय लो म्हणजेच सुमारे 13 महिन्यांचा उच्च भाव व कमी भाव. म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती झालेली म्हणजेच हाय व कमीत कमी किती झालेली म्हणजेच लो, याचे रेकॉर्ड म्हणजेच 52 वीक हाय लो. तर मित्रांनो, NTPCचा 52 वीक हाय आहे 448 रुपये व लो आहे 296 रुपये. मित्रांनो, NTPC ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्षे मागे गेल्यास NTPC कंपनीच्या एका शेअरची किंमत 2 वर्षापूर्वी 164 रुपये होती, 5 वर्षापूर्वी 73 रुपये होती. मित्रांनो, चौथा मुद्दा काय आहे तर बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल. तर NTPC कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचा चालू भाव म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्वच्या सर्व शेअरची संख्या. जे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स जर मार्केट प्राईजनुसार जर विकले तर त्याची किंमत किती होईल, तिलाच मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर NTPCचे मार्केट कॅपिटल आहे 2,96,330 करोड रुपये. तर मित्रांनो बघा, NTPC ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल किती प्रचंड आहे व ती मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने आपल्या शेअर बाजारातील सुमारे 17 नंबरची कंपनी आहे. म्हणजे NTPC पेक्षाही जास्त असणाऱ्या अजून 16 कंपन्या आपल्या शेअर बाजारात NTPCच्या पुढे आहेत. तर त्यांचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑल व्हिडिओमध्ये त्या सर्व कंपन्यांचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. मित्रांनो, 5वा मुद्दा काय आहे तर मागील 5 वर्षांचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात किती नेट प्रॉफिट झालेला आहे पाहणे. तर मित्रांनो, NTPC ह्या कंपनीला 2024 साली 19,696 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. 2023 साली 16,341 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. 2022 साली 15,940 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. 2021 साली 14,285 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. 2020 साली 11,496 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. मित्रांनो, 6वा मुद्दा काय आहे तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीच्या शेअर्समध्ये म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार त्या कंपनीचे शेअर्स जास्तीत जास्त कोणत्या घटकांकडे किती टक्के आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, NTPC ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर NTPC ह्या कंपनीचे 51.1% शेअर्स प्रवर्तकांकडे आहेत म्हणजेच प्रमोटरकडे आहेत. दुसरा मोठा गुंतवणूकदार आहे NTPC कंपनीतील दुसरा मोठा गुंतवणूकदार आहे DII. DII म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे DII म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. ह्यामध्ये कोण येतं तर बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स संस्था. ज्या संस्था त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करून पैसे गुंतवतात त्यांनाच
DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणतात. तर त्यांचा हिस्सा NTPC ह्या कंपनीत 26.87% आहे. पुढचा गुंतवणूकदार आहे, मोठा गुंतवणूकदार आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार संस्था. तर मित्रांनो, FIIचा हिस्सा NTPC कंपनीत सुमारे 18.2% आहे. मित्रांनो लक्षात घ्या, FII म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था कधीही तोट्यातल्या कंपनीत पैसे गुंतवत नाहीत. त्यांनी NTPC कंपनीत सुमारे 18.2% शेअर्स घेतलेले आहेत, म्हणजेच ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तमच असणार. असो, आपण NTPC ह्या कंपनीच्या 6 मुद्द्यांचा अभ्यास केला, म्हणजे 6 मुद्द्यांची माहिती बघितली. आता या 6 मुद्द्यांच्या माहितीवरून निष्कर्ष काय निघतो? तर निष्कर्ष क्रमांक 1, NTPC कंपनीला मागील 5 वर्षापासून म्हणजेच सुमारे 2020 साली 11,496 करोड रुपये नेट प्रॉफिट होता. तोच 2024 साली सुमारे 19,696 करोड रुपये झालेला आहे. थोडक्यात काय, तर NTPC कंपनीचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा सतत वाढत आहे. त्यामुळेच NTPC कंपनीचा एक शेअर्स सुमारे 2 वर्षापूर्वी जो 164 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी सुमारे 73 रुपयाला मिळत होता, तोच NTPC कंपनीचा शेअर्स 52 वीकमध्ये सुमारे 448 रुपये झाला होता व तोच आत्ता करंट व्हॅल्यूला 305 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर NTPC कंपनीत सुमारे 5 वर्षापूर्वी सुमारे 73 रुपये जर गुंतवले असते तर ते जे आज सुमारे 305 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या FDत गुंतवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2, NTPC ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग म्हणजे प्रवर्तकांचा म्हणजे थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा 51.1% आहे, म्हणजेच 50%पेक्षा जास्त आहे. लक्षात घ्या, उत्तम कंपन्यात कधीही प्रमोटरचा हिस्सा म्हणजेच मालकांचा हिस्सा 50%च्या वर असतो. तो NTPC कंपनीत 51% आहे, म्हणजेच उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, लक्षात घ्या, NTPC कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे, तसेच प्रोमोटर होल्डिंग सुद्धा उत्तम आहे. त्यामुळेच NTPC ही कंपनी शेअर मार्केटमधील म्हणजेच NTPC ह्या कंपनीचा शेअर्स गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, एक आव्हान, कधीही आपल्या बचतीतील पैसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवावेत. कधीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी कधीही कर्ज काढू नये. आपल्या बचतीतील रक्कमच शेअर मार्केटमध्ये गुंतवावे, कारण शेअर मार्केटमध्ये जोखीम म्हणजे रिस्क असते. मित्रांनो लक्षात घ्या, NTPC ह्या कंपनीचा शेअर्स अतिशय उत्तम आहे, परंतु जेव्हा कोणत्याही कारणाने मार्केटमध्ये मंदी असेल, तसेच कोणत्याही अफवांमुळे शेअर बाजारातील NTPC ह्या संपूर्ण शेअर बाजार खाली येत असेल, तेव्हा NTPC ह्या कंपनीचा शेअर्स 52 वीक हायपासून जेव्हा खाली येईल तेव्हा NTPC ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, कधीही आपली गुंतवणूक कधीही एकदम करू नये. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास हरकत नाही. NTPC ह्या कंपनी फंडामेंटली तशीच टेक्निकली अत्यंत स्ट्रॉंग आहे. लक्षात घ्या, NTPC कंपनी ही गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, NTPC ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त बंधू भगिनींशी शेअर करा. तसेच NTPC कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा.
तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींची NTPC कंपनीचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. मित्रांनो, लवकरच आपण आपल्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलवरून ज्या गुंतवणूकदारांना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी अभ्यासक्रम चालू करणार आहोत. जास्तीत जास्त सबस्क्रायबर जेव्हा वाढतील, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होतील, तेव्हाच लवकरात लवकर आपण शेअर बाजार अभ्यासक्रमचे व्हिडिओ बनवण्यासुद्धा सुरुवात करणार आहोत. तर लक्षात घ्या, कोणतीही अडचण असल्यास कमेंट करावे ही विनंती. भारत माता की जय.